नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण निघालेलो आहोत पुण्यात, म्हणजे तुळशीबागेत मला 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत. त्यासाठी वातावरणाचं सध्या काहीच सांगता येत नाही आहे. आम्ही निघालो तेव्हा भरपूर ऊन पडलं होतं आणि मला कोल्ड कॉफी पिण्याची इच्छा झाली होती. मग मी इथे कोल्ड कॉफी घेतली आहे. तुळशीबागेतच हे दुकान आहे, म्हणजे कॅफे आहे छोटंसं. टेस्ट छान होती, मला आवडली, म्हणजे परत आपण घेऊ शकतो. इथे मी अथांगला कॉफी वगैरे दिलेली नाही आहे. तुमचा गैरसमज होऊ शकतो बघून की मी अथांगला कॉफी देते की काय, पण तो फक्त स्ट्रॉ टाकतोय. म्हणजे त्याचं जजमेंट येतं आहे का स्ट्रॉ टाकायला त्या होलमधून, तेच आम्ही बघत होतो फक्त. त्याला कॉफी नाही दिलेली. आम्ही खायला प्यायला काही घेतलं तरी पण त्याला खूप एक्साइटमेंट असते, म्हणून मग त्याला फक्त स्ट्रॉ टाकण्यासाठी दिलं होतं. थोडंसं पुढे चालत गेल्यानंतर मग आम्ही डोसा घेतला होता. आम्ही ज्या साईडने आतमध्ये आलो होतो ते जोगेश्वरीचं मंदिर आहे, तिथंच हे छोटंसं कॅफे लागतं आणि आणखी थोडंसं पुढं गेल्यानंतर हे डोस्याचं स्टॉल लागलेला असतो. आणि ते झाल्यानंतर मी एक आयुर्वेदिक औषधांचं दुकान आहे, तिथं मी गेले होते. काही मला पावडर घ्यायच्या होत्या. मी घरी गेल्यानंतर दाखवते मी काय घेतले तिथून. आणि त्यानंतर परत हे आता आईस्क्रीम खायतोय. हे पण त्याला जास्त दिलेलं नाही आहे, पण त्याला कोण आवडला, थोडासा खाल्ला आहे त्याने कोण. यानंतर आम्ही सोलकढी घेतली होती. सोलकढी पण त्याने आवडीने पिली आणि आम्ही पण त्याला अडवलं नाही पिण्यापासून. आता पोट भरून खाऊन पिऊन झाल्यानंतर मी आणखी एका शॉपमध्ये गेले. इथे मला हा सोपचा बेस आणि सोप केस आहेत त्या मी घेतलेल्या आहेत. मी घरी सोप बनवणार आहे, म्हणजे साबण बनवणार आहे. तर मी येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल तुमच्यासोबत पण कसा बनवायचा तो. मी ऑलरेडी बनवलेला आहे, पण तो सक्सेसफुल झाला. पण मला माहिती नव्हतं की सक्सेसफुल होईल की नाही, म्हणून मग मी व्हिडिओ नव्हता काढला. नेक्स्ट टाइम जेव्हा बनवेल त्यावेळेस नक्की व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करते. हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही एका गार्डनमध्ये आलेलो होतो. हे वडगाव शिरीमध्ये आहे गार्डन. सुंदराबाई शाळेच्या जवळ आसपासच आहे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही निघालो होतो सकाळी, त्यावेळेस भरपूर ऊन पडलं होतं आणि आत्ता येईपर्यंत जवळजवळ पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं होतं. तुम्ही जर या गार्डनला गेला नसाल कधी, तर तुमच्या लहान मुलांना घेऊन जाऊ शकता. खूप छान, सुंदर, स्वच्छ आणि शांत असं गार्डन आहे. थोडासा पाऊस पडत होता, त्यानंतर परत पाऊस बंद होत होता आणि थोडंसं मग मोकळीक भेटत होती आम्हाला गार्डनमध्ये फिरायला. पण त्यानंतर मग असं झालं होतं की कंटिन्यू पाऊस चालू होता, कमी जास्त कमी जास्त. इथे लहान मुलांसाठीचे, म्हणजे लहान बाळांसाठी अगदी खूपच लहान आहेत त्यांच्यासाठी पण झोके होते. आणि हे याची सेफ्टी मला खूप आवडली, की ज्याच्यामध्ये आपण जरी लहान मुलांना बसवलं तरी पण आपल्याला पण काळजी राहणार नाही आणि ते पण सेफ राहतील आणि त्यांना झोका पण खेळता येईल. अथांगने भरपूर एन्जॉय केलं इथं.
आम्ही तासभर गार्डनमध्ये थांबून मग निघणार होतो, पण असं काहीच झालं नाही. भरपूर पाऊस वाढला त्याच्यानंतर आणि मग आम्हाला 2-3 तास तिथंच थांबावं लागलं आणि मग मी रात्री आल्यानंतर काही शूट वगैरे केलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते मी शॉपमधून काय काय आणलं ते. सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्हाला दाखवते. हे आहे मोल्ड, सोप मोल्ड म्हणतात याला, म्हणजे साबणाचं मोल्ड. याच्यामध्ये आपण लिक्विड, साबणाचं जे लिक्विड आहे त्यामध्ये टाकून त्याला शेप देऊ शकतो. यानंतर हे आहे ग्लिसरीनचा बेस, जो साबण बनवण्यासाठी बेसिक आहे. बाजारामध्ये भरपूर प्रकारचे साबणाचे बेस अवेलेबल आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता पण घेऊ शकता. मला हा ग्लिसरीनचाच आवडतो म्हणून मग मी हा घेऊन आले. आणि याच पावडरमुळे म्हणजे मी आणायला गेले होते पुण्यामध्ये. तर या कोणत्या पावडर आहेत बघूयात आपण. यामध्ये आवळा, शिकाकाई, रिठा, भृंगराज, गुढल, मुलतानी मिट्टी आणि चंदन पावडर एवढ्या पावडर आहेत. ह्या ज्या पावडर आहेत याचा उपयोग करून मी शॅम्पू बनवणार आहे. म्हणजे केस धुण्यासाठी आपण वापरू शकतो डायरेक्ट याला. तर तो पण व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि हे थोडंसं इकडचं तिकडचं सामान होतं. हे झोका बांधण्यासाठी पिलूचं लागत होतं, ते घेऊन आलेलो आहे. कड्या घेऊन आलेलो आहोत. चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.